राष्ट्रवादीच्या एका व्हायरल पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर कार्याध्यक्षपदाचा उल्लेख नसल्यानं चर्चांना उधाण आलं। कार्याध्यक्षपदावरून पटेलांना काढण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। मात्र पार्थ पवार यांनी एनडीटीव्ही मराठीकडे याबाबत खुलासा केलाय। राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी पटेल कायम असून त्यांना काढल्याचं वृत्त पूर्णतः खोटं असल्याचं पार्थ म्हणाले। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या संपर्कात आहेत। सागर, काय स्पष्टीकरण देण्यात आलंय पार्थ पवारांकडनं? राष्ट्रवादीचं एक पत्र जे आहे, सुनीत्रा पवारांच्या नावाने हे पत्र आहे। या पत्रामध्ये सुनीत्रा पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष उल्लेख आहे आणि दुसरीकडे खजिनदार म्हणून शिवाजीराव गर्जेंचा उल्लेख आहे। मात्र इतर जे नेते प्रमुख आहेत, जे संघटनांमध्ये मुख्य पदावर प्रमुख पदावर आहेत, त्यामध्ये कार्याध्यक्ष पदावर प्रफुल्ल पटेल आहेत, राज्यातल्या प्रदेशाध्यक्ष पदावर सुनील तटकरे आहेत, पण यांच्या नावासमोर कुठल्याही पदाचा उल्लेख नाही आहे। यामुळेच ही चर्चा सध्या सुरू झालेली आहे की या नेत्यांना पदावरून हटवलं का। पण याबाबत पार्थ पवार यांनी एनडीटीव्हीशी बोलताना स्पष्टीकरण केलेलं आहे की कुठल्याही स्वरूपामध्ये प्रफुल्ल पटेल किंवा इतर पदाधिकाऱ्यांना हटवण्यात आलेलं नाही आहे। हे पत्र पाठवत असताना फक्त राष्ट्रीय अध्यक्षांचा उल्लेख जो आहे तो पदाचा केलेला आहे। त्यामुळे इतर कुठल्याही व्यक्तींना कुठल्याही पदावरून हटवलेलं नाही आहे। ज्या चर्चा सुरू आहेत त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही आहे। यावरून जवळपास दिसून येतं की गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या विषयी जे वेगवेगळे तर्क वितर्क किंवा गॉसिप स्वरूपाच्या बातम्या सुरू होतात, त्याचा हा एक भाग असल्याचा दावा सुद्धा पार्थ पवारांनी केलेला आहे। नक्कीच, धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।